माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव मनुन विठलिया बड़ी तोहा विठला भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव देवी सुखाते अगर बाप रखुमा देवी वर तोहा विठला भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव भरवा तोहा माधव हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 हाथ ताला बजा पाए तव तुआ फुले स्वहित पाए हृदय सजाए तुकुर को तव तुआ फुले स्वहित पाए तुआ फुले स्वहित पाए तीर्थयात्र जाए जब काल अति दुर्ठेला गुण गाया कविता धर्वनिया भला नवंती जाला तुकुर मने भाव धरुने भला नवंचिताला तुको नको मने भाव धरुनिया भला नवंचिताला तुको नको गोडोनी दंड हरि माती ब्रह्मरुंदे पूजनयति सत्य आचरण दया बुद्धि करी सांगाती तुकुर सत्य आचरण दया बुद्धि चरण तया बुद्धि दशा यवन क्रोध लोभ मोह त्यागी राहित संगीत गुण क्रोध लोभ मोह त्यागी काम क्रोध लोभ मोह त्यागी मग तेथे नसले काय सत्ता संपदा राहील काही सत्ता संपदा राहील पुढे संचित जाईल काही संचित राहील गोई कामये राहील गोई कामने आजव काळाचे दुर्गे तव तू हरि गुण गायाई तव हरि गुण गायाई मनी भाव गुणी बला मनी भाव गुणी बला नवंचिताला जब सकळ सीता आहे हात चालवया पाय हात चालवया पाय तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात जाय तुकुन जब काळ आसे तुरी ठेला जब काळ आसे तुरी ठेला तव तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्र जाय आसे दूरी ठेला जब दूरी ठेला तू हरि गुण गाय महिला तव तू हरि गुण गाय मनी भाव
हात चालावया पाय तव तू आपले स्वैत पाहे तीर्थयात्री जाय चुकू नको जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनिया बलान वंचित्याला चुकू नको जोडोनी धन घाली माती ब्रह्मरुंदे पूजन यती सत्याचरण दया बुती करी सांगाती चुकू नको दशा यवन बानली अंगी पांगिला हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राही सत्संगी चुकू नको जव काळा से दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनिया बलान वंचित्याला चुकू नको मग तेथे नचले काही सत्ता संपदा राही न ठाईच्या ठाई पुढे संचित देईल ग्वाही तुका म्हणे काही अमान्या जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनिया भला नवंचित्याला चुकू नको कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्रमा धाम कुटू झळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझविन शंभू मज कोण तारी कैलासीचा देव भोळा कैलासीचा देव भोळा पार्वतीचा बाप योगी राजा दयाची पाई माते नववेत जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको प्रस्तुत प्राप्त समयी संकीर्तन सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगतवंद्य महाराष्ट्र भूषण देऊची सुप्रसिद्ध साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडणारं कोड याही पलीकडे मराठी मनावर अधिराज्य करणारा जगद्विख्यात साधू गाथा संहितेत नाट प्रकरण त्या प्रकरणातील आजचा अभंग आहे आजच्या अभंगात महाराज सम उपदेश करतायत देव दुर्लभ देहात आलाय या देहात आल्यानंतर काही घटना अशा कथित केल्या आहेत या देहात आल्यानंतर त्या घटना करण्याकरता ते काम करण्याकरता
विलंब करू नाही आणि या देहात आल्यानंतर त्या घटना केल्याशिवाय मरू देखील नाही. अशा काही घटना सांगितल्यात. मग असा समुपदेश पाहायचा आहे की काय देव दुर्लभ देह मिळाला या देहात आल्यानंतर तीर्थयात्रा का करावी, तीर्थयात्रा केव्हा करावी, तीर्थयात्रा कोणी करावी आणि तीर्थयात्रेचे फलित काय, याही पलीकडे समापन्न झाल्यानंतर तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर उद्यापन का करावं, याबाबतचा लेखाजोखा बघण्यापूर्वी सर्व ज्ञाती परमार्थिक मंडळी या पवित्र पांडालमध्ये विराजित आहात. सर्वांना ज्ञात आहे, श्रुत आहे. तुमच्या आमच्यातील वाल्मिक नामदेव पाटील हजारे दादांनी पायी नर्मदा परिक्रमा केली आहे. या नर्मदा परिक्रमेच्या उद्यापन सोहळ्यानिमित्त आपण सर्व हजारे परिवाराचे नातेसंबंधिक पारमार्थिक मंडळी पवित्र पांडालमध्ये विराजित आहात. प्रामुख्याने परिवार आहेत. वाल्मिक दादांच्या मागे संतोष दादा आहेत, आमचे गोरख दादा आहेत. समस्त हजारे परिवार वडिलांनी केलेली नर्मदा पायी परिक्रमा, या परिक्रमेच्या उद्यापन सोहळ्या निमित्ताने हरिकीर्तन आहे. या हरिकीर्तनाकरता ज्यांच्या माध्यमातून माझी नियुक्ती झाली आहे, महाराष्ट्रभर ज्यांची प्रमाण चाली पाठ पाठांतर याही पलीकडे अमूल्य असा वारकरी ठेवा ज्यांच्या कंठात विराजित आहेत, साक्षात सरस्वती मातेचा ज्यांना वरद हस्त आहे असं म्हटलं तरी हरकत नाही, असे श्री गुरु रविदासजी महाराज जगदाळे गुरुजी आबा यांच्या माध्यमातून आबांचं आणि आमचे भूषणजी दादा गायकवाड यांचा असणारं स्नेह आणि या स्नेहातून माझी झालेली नियुक्ती. गोड गळ्याची धनी, गाडी जुन्यातली असली तरी आवरेजला आज आताच्या गाड्यांना देखील आहे का नाही बाबा, समृद्धीला चालवा नाही तर खराब रस्त्याला चालवा, तेच आवरेज आतापर्यंत आहे का नाही, मेंटेनन्स कुठलाच नाही. हा बस कीर्तन झाल्यावर थोडा बहुत असतो तेवढाच, बाकी दुसरं काही नाही. असे पारमार्थिक भीष्माचार्य, स्वरगंधर्व, स्वरभास्कर, गोड गळ्याची धनी ज्यांच्या आवाजात एक वेगळं असं माधुर्य आहे, असे आमचे उत्तमजी बाबा गायकवाड आहेत. बाबांच्या चरणी कोटी प्रणिपात करील. गावातील सुंदर भजनी मंडळ, ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित. भूषणजी बाबा तुम्ही मला प्रथमता बोलवलं पहिलंच मुळे आहे का नाही, विनेकरी बाबांपर्यंत सर्वांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद, मृदंगाचं वैभव, मृदंग महामेरू, मृदंग सम्राट आमचे बंधुराज लक्ष्मणजी महाराज गाडे भिंगारेकर दादाही उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी कोटी प्रणिपात करतो. गोड साऊंड आहे, तुम्हालाही धन्यवाद. शूटिंग आहे, त्यांनाही धन्यवाद. सर्व मंडळी आपल्याकडे अर्धा पाऊण तास वेळ आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण. आबा भूमिका अशी आजच्या कीर्तनाची, इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे, परंतु आज पांडालमध्ये विराजित असणाऱ्या भाविकांना कळालं पाहिजे तीर्थयात्रा आम्ही करू, परंतु उद्यापन सोहळाही का करायचं. हे कुठलं शक्ती प्रदर्शन नाही. मंडप दिला, साऊंड सिस्टम बोलवली, गुणवान बोलवली, कीर्तनकार बोलवली, अन्नदान करायचंय. का करायची ही क्रिया आहे का? जगाच्या मालकाकडे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आग्रह धरतायत, मला तीर्थाटन करायचंय. परंतु तीर्थाटन करत असताना आम्हाला सोबतीला तुमचे प्राणप्रिय भक्त नामदेवराय हवेत. परंतु नामदेवरायाची विचारपूस केली. आता आपल्याकडे वेळ कमी, भगवंत बोलतायत, माऊलींचा आग्रह आहे तुम्ही तीर्थयात्रेला यावं. परंतु नामदेवराय सांगतायत, भगवान तुला माहिती नाही, माझा निश्चय झालाय, मी मनोमन ठरवलेला आहे, ज्या देवाचे कमरेवर हात देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. असं असताना देखील नामदेवरायकडे दुविधा झाली. बरं आबा कशी, भगवंताला डायरेक्ट सांगावं मी जाणार नाही, तर भगवंत सांगतायत साक्षात ज्ञानाचा सागर, महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करी बसे
संगतीचा करीत ते अजय संगतीचा प्रत्यक्ष परब्रह्म नामदेवा तुमच्या संगतीचा जे आग्रह धरतायत ते प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे. बर केली मनाची तयारी आहे. तीर्थयात्रा ही समापन्न झाली आणि तीर्थयात्रा आटपून नामदेवराय माऊलीच्या समवेत पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर भगवंतापर्यंत गेले. तीर्थे करुणी नामा पंढरी आला जीव लगा भेटला विठोबाशी. भगवान परमात्म्याने विचारपूस केली, कुठली कुठली तीर्थ पाहिली, काय काय दर्शन घेतलं, काय काय स्थान पाहिली, स्थान महात्म्य सांगितलं, भगवंताचं औदार्य सांगितलं, भूमी महात्म्य सांगितलं, फिरता फिरता इथपर्यंत कशी आले होते ही सांगितलं. परंतु भगवंताने नामदेवरायकडे एक मागणी केली. नामदेवा माऊलीच्या समवेत तुम्ही तीर्थयात्रा केली, पायी तीर्थयात्रा झाली, परंतु तीर्थयात्रा पूर्ण झाली नाही. पूर्ण करायची असेल तर विधिव्यक्त स्वरूपात काय करावं लागेल? उद्यापन सोहळा करावा लागेल. का तीर्थयात्रा सफल व्हावया संपूर्ण करी का उद्यापन विधियुक्त. विधियुक्त पूजा करायची म्हणले, जोपर्यंत पूजा विधी होत नाही, जोपर्यंत उद्यापन सोहळा होत नाही, तोपर्यंत तीर्थयात्रेचे फलित नामदेवा तुमच्या पदरी नाही. फलित मिळवण्याकरता, तीर्थयात्रा समापन्न करण्याकरता उद्यापन सोहळा करायला तुम्ही सांगताय, परंतु करायचं काय उद्यापनात म्हणले? हे बघा, क्षेत्रातील ब्रह्मवृंद बोलावी लागतील, अन्नदान सोहळा करावा लागेल, आणखी ज्ञानार्जन करावं लागेल. महाराज म्हणतायत क्षेत्रवासी भावे पूजावे तुमच्या आग्रहाने आम्ही तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा पूर्ण झाल्यानंतर सांगतायत उद्यापन सोहळा करावा लागणार. उद्यापन सोहळा करत असताना क्षेत्रवासी भावे पूजावे, ब्राह्मण षडरस भोजन द्यावे त्याशी. ऐका, सांगतो ते ऐक वचन माझे. नामदेवरायला सांगितल्याप्रमाणे. परंतु नामदेवरायला कंटाळा आला. काय एवढं मोठं औदुंबर करायचं म्हणले, एवढं काम करायचं. मग भगवंताने स्वतः नामदेवरायाच्या उद्यापन सोहळ्याचा बाजार भगवंताने केलं, नियोजन भगवंताने केलं. भूषण दादा, आज जशी तुम्ही प्रामुख्याने पुढे ना आबा, तुम्ही आलेच पाहिजे. उत्तम नाना दिंडीतून का होईना परत आलेच पाहिजे. लक्ष्मण बाबा, काही काम असू 2 तास वेळ काढा, मी तुमच्या मागे आहेच. मग चला आबा, जिथं तिथं आम्ही आहे, या सगळे का. असं नियोजन भगवंताने केलं. कुणाच्या अनुषंगाने? नामदेवरायाच्या अनुषंगाने. विधियुक्त स्वरूपात उद्यापन सोहळा केला. नामदेवरायाच्या तीर्थयात्रेची समापन्नता होण्याकरता कुणी केला? भगवंताने केला. परंतु ऐका, गंगा पूजन सोहळा किंवा कन्या भोजन का करतात? का नर्मदा मायेचं इतकं औदार्य? ऐका, देव दुर्लभ देहात आलाय, हे टकाटक आहे, हे सिद्ध आहे, हे चांगलं आहे, तोपर्यंत या शरीराने पारमार्थिक साधनेत काही क्रिया सांगितल्या, त्या क्रिया पूर्ण केल्या पाहिजे. हे चांगलं आहे तोपर्यंत. नर्मदा परिक्रमा का? आता नास्तिकातले नास्तिक म्हणतात एवढ्या 10-5 वर्षात लय वारं उठलो. काय कोणी उठला? कुठं चालला? कुठं चालला? तो तिकडून आला, त्यानं येड लावलं बा नर्मदे हर, नर्मदा मैया की जय. का इतका अवधारी? ऐका, मार्कंडेय पुराणात विषय आला. मार्कंडेय मुनी कथित करतायत 7 कल्पापासून तिचं अवधारी आहे. कुणाचं? नर्मदा मैयेचं. ऐका, तिचा जन्म केव्हा? ऐका, जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक माझे भोले बाबा शिवजी
तपसाधने करता बसले, तपश्चर्या करत असताना, नामचिंतन करत असताना, भजन करत असताना भजन केलं शिवजींनी. कोणतं भजन केलं? महादेव श्रीराम जय राम जय जय राम आपल्याला नर्मदा मैयेचं चरित्र थोड्या वेळात ऐकायचंय. आबा भजन झालं आणि ध्यान धारणा करत असताना, तपश्चर्या करता, अनुष्ठाना करता डोळे बंद केले आणि साधनेत लागली माझे भोले बाबा अमरकंटकावर. घडला प्रकार असा, आबा घाम आला, श्वेद आला, त्या घामातून अवतार झाला नर्मदा मैयेचा. बोलिये नर्मदा मैया की अवतार नर्मदा मैयेचा भगवान शिवजीच्या श्वेदातून, घामातून. चला, अवतार झाल्यानंतर बाकी तीर्थ जर पाहिली, बाकी गंगा मैयेचा अवतार्य जर पाहिलं, तर तिचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे कसा आहे. आपली गोदावरी पहा कशी वाहिनी आहे, पश्चिम वाहिनी. परंतु नर्मदा मैयेचा अवतार्य कथित करत असताना मार्कंडेय मुनी बोलतायत उलट प्रवाह हिचा पूर्वेकडून पश्चिमेकडे बरं वाहत असताना भगवान भोले बाबांनी काही क्रिया तिच्या हाती सुपूर्त केल्या. काय? नर्मदा मैयेच्या जलात तटावरची वृक्ष उमळून पडली किंवा एखाद्याचा प्राण गेला तर तो जीवनमुक्त अवस्थेला आहे पुढं तटावरचा. चला याही पलीकडे श्री गुरु सांगायचे, मी चरित्रात ऐकलं बाबा थोडं. नर्मदा मैयेत असणारा दगड आहे, कंकर आहे. तो गोटा, तो दगड उचलून आणला, स्थापने करता ऐका, प्रतिष्ठे करता प्रतिष्ठा विधी करायची गरज नाही का. नर्मदा मैया का कंकर हर एक में बैठा शिवशंकर. साक्षात भगवंताचं वास्तव्य कुठं? त्या नर्मदा मैयेच्या दगडात. मग त्यामध्ये प्रतिष्ठा विधी करण्याची गरज नाही. याही पलीकडे कथित करतायत. तिची परिक्रमा करत असताना ती नर्मदा मैया जसं कल्पतरू वृक्ष आहे ना, त्या न्यायाने हर एक इच्छा पूर्ण करते. कल्पतरू कल्पतरू खाली फळे येती मागितली. गुरुजी याच्या करता आम्हाला तुमचं सानिध्य हवंय का. आम्ही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही तिथपर्यंतचे मुख्याध्यापक होऊन परत आले आहे की ते गुरुनाम गुरुवर्य ढोकबाबा कालच्या कीर्तनात बोलले, बस आमच्या आबांचा म्हणले पूर्ण गाथा पाठी आहे का नाही. संभळी बोला त्यांना म्हणले बस बाकी तुम्ही नाद नका करू, फक्त माग माग म्हणा म्हणले आता आहे का नाही. वा कल्पतरू खाली फळे येती मागितली. ज्यांनी परिक्रमा केली दादा तुम्हाला अनुभव काय. दिवसभर किती चालला, परंतु एकदा सकाळी आरती करून निघाला, सायंकाळच्या मुक्कामाला गेला. काही प्रसंग अशी येतात हाताने बनवावं लागतं, काही प्रसंग येतात पाणी पिऊन झोपावं लागतं, तरी देखील थकल्यासारखं जाणवत नाही. आणखी सांगू अवधारी, ऐका ऐका ऐका, ज्यांना परिक्रमा करायची त्यांनी लक्षात घ्या. मायेचा मोहाचा त्याग करायला लावणारी आणि या देहात असणारे विकार दूर करणारी परिक्रमा म्हणजे नर्मदा मैयेची परिक्रमा आहे. ऐकायची परिक्रमा कशी आहे. आपण 10-5 जोडीदार एकत्रित आले, भूषण दादा ठरू नाही पण ठरलं आपलं पुढच्या वर्षी परिक्रमेला जायचं.
बस हे आपला आबाचा शिष्य परिवार आहे ना, सगळे म्हणले गुरुजी आम्ही येतो परिक्रमेला जाऊन. सगळे समान मतानं निघू द्या लक्ष्मण महाराज. इथं जरी आपले वाद नसले तरी देखील परिक्रमा पूर्ण होईपर्यंत आपण एकत्रित सगळे सोबत गेलो तशी परत येऊ याची गॅरंटी आहे? गॅरंटी नाही. ऐका, पती पत्नी जरी सोबत गेले परिक्रमेला तरी देखील पूर्ण होईपर्यंत 4-8 दिवस का होईना त्यांच्यात काय होतं? हा कशामुळे होतो ऐका, कारण त्या मैयेचं ठरलेलं अवतार्य भगवान भोले बाबांनी दिलंय. काय? लागो नेदी करी रे संग मायेनं धुंद झालेल्या दरबारात जीवन व्यतीत करत असताना जर नर्मदा मैयेच्या परिक्रमेला गेला तर संघाचा त्याग करायला लावती ती नर्मदा मैया आहे. मोहमाया विरहित करती तिचं नाव नर्मदा मैया आहे. आणखी बोलू, त्या मैयेची परिक्रमा करत असताना इच्छा पूर्ण होईल यात नवला हो नाही. सकाळी मैयेचं स्नान करा, दिवसभराची मरगळ जाणार. आणखी बोलू, परंतु आपली गंगा जला स्नान करण्याची पद्धती खूप अलग अलग आहे ना. काही पंढरपूरला गेले, आळंदीला गेले, म्हैस पाण्यात उतरवी तशी तास हालती नाही. तिथं पोहायला कुडू तसं नाही चालत. काही गेले डुबक्या मारल्या निघाले तसं नाही. जो प्रसाद घ्यायचा आहे मैयेचा त्याच्याकरता ही काही नियमावली सांगितली. काही नियमावली, आधी तिचं पाचारण करा, प्राणिपात करा. प्राणिपात केल्यानंतर त्या जलात उतरल्यानंतर पवित्र पाणी आहे. आपल्या प्रभागात एक महात्मा आहे रुईला. कोण? रुईचे माऊली. आज देखील ते पाणी पितात नर्मदा मैयेचं. का? साक्षात भोले बाबाच्या श्वेदापासून जिची निर्मिती ती नर्मदा मैया आहे. त्या जलात कीटक कधी आढळला नाही. बाकी पाणी साठवणीचं असू द्या, बाकी जलात कुर्मी कीटक पडतील, परंतु नर्मदा मैयेचं जल किती दिवसाचं असू द्या. याही बोलू, निम्न भरली आहुनी माऊलीची ओवी आहे. पाणी ढळूची नेने उद्धार उद्धार पवित्र जले. मग त्या नर्मदा मैयेची परिक्रमा दादा तुम्ही केली. ऐका, आपल्याला पायी परिक्रमा होणार नाही. कदाचित गाडीनं जायला देखील आपल्याला वेळ नाही. अधिष्ठानाने काही उपाय सांगितले बरं, आपल्याला बसल्या बसल्या पुण्य सामग्री मिळवता येईल. काय करा? परिक्रमेला निघाले, जात असताना त्यांना वाटी लावायला या. परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर बोलवण स्वरूपात उद्यापनाला या. महाराज म्हणले, नमो तीर्थ पंथे चालती तयाशी येती बोलवीत त्याशी नमो. तरी देखील पुण्य सामग्री अशी नर्मदा मैयेची परिक्रमा आपण केली. आणखी गंगा पूजन सोहळा आहे. मग गंगा मैयेची निर्मिती केव्हा? ऐका, सगर राजाला 60,000 पुत्र आणि सगर राजाने आवर्षण विरहित झालो. पर्जन्य याग थाटला. 99 यज्ञ पूर्ण झाली सगर राजाची. एक यज्ञ बाकी आहे. आणि यज्ञ बाकी असताना अमरपुरीच्या राजाला थरकाप सुटला. का? 100वा जर यज्ञ झाला तर माझी सुद्धा खुर्ची हे पळून नेतोय. कोण? सगर राजा. ऐका, करायचं काय? यज्ञात जे मुख्य अश्व आहे त्या अश्वाला पळावलं. पळवत असताना वेश बदलून गेले. कोण गेले? अमरपुरीचे राजे गेले. वेश बदलून गेले, अश्व पळवला आणि पळवून नेला आणि गौतमाच्या आश्रमात नेऊन सोडला. गौतम ऋषी ध्यानधार नेते. सगर राजाने शेवटचा यज्ञ बाकी आहे, पर्जन्य याग यज्ञ आहे. मग अश्व यज्ञातील गायपे म्हणून मुलांना आज्ञा दिली. मुलं शोधाशोध करत 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 गेले आणि गेल्यानंतर पाहिलं तर हा आपलाच अश्व आहे.
परंतु दारात कोणाच्या आहे, आश्रमात कोणाच्या आहे, पांडालमध्ये कोणाच्या आहे, तर गौतमाच्या पांडालमध्ये ऋषीला न उठवता घोडा सोडला, अश्व घेऊन निघाले. जाग आली, जाग आल्यानंतर माझ्या आश्रमात परमिशन न घेता म्हणून आले, शाप देऊन टाकला, राग वाला. काय झाली? राग झाली. सगराची मुलं दुःख झालं. यांचं उदाहरण कसं? अधिष्ठानाने पुरावा दिला. हे बघा, हे मुक्त करायचे असेल तर गंगा आणावी लागेल. सगर राजाने प्रयत्न केले, जमलं नाही. चला पुढं अंशुमान राजा काल परतवे, त्यांच्याही प्रयत्नाला यश आलं नाही. दिलीप राजा, आपल्याला वेळ कमी, दिलीप राजाचे प्रयत्नाला यश आलं नाही. आपल्याकडे आबा एक शब्द आहे, कुठलंही काम करत असताना माणसाचे प्रयत्न असावे म्हणले. कसे? भगीरथ प्रयत्न. कसे प्रयत्न असावे? भगीरथ. का? सगराच्या कुळात जन्माला आलेला राजा भगीरथ आहे. भगीरथाच्या प्रयत्नाने वंशाचा उद्धार झाला आणि भगीरथाने गंगा खाली आणली. पुरावाला गंगा आणून उद्यापन सोहळा ही महत्वाचा. महाराज, आमचं जाणं होत नाही. आम्ही गंगा तीरालाही कधी गेलो नाही. गंगेचं स्नान देखील आम्हाला घडलं नाही. आमच्या तळ्यात विहिरीत साठवणीचं पाणी, त्याच्यात डुबू कुड्या चालू, आम्ही तिकडे गेलोच नाही. मग एक काम करा म्हणले, भगवंताने तुम्हाला नर शरीर दिलंय, हा देह दिलंय, या देहात बोलता येते. वाचन फक्त गंगा गंगा जरी म्हणले तरी मार्गस्थ झाले आहे. मायका दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. मग गंगा जल पूजन महत्वाचं आहे, परिक्रमा ही महत्वाची आहे, उद्यापन सोहळा ही महत्वाचा आहे. आवा आणखी दाखला असा आहे. आता आपण चरित्राचा समारोप करून अभंगाची भूमिका पाहू. नर्मदा ती व्यक्ती गतप्राण झाल्यानंतर साक्षात शिवगण न्यायला येतात. का? त्याच्यावर अधिकारत्व कोणाचं प्राप्त होतं? तर शिवगणाचं होतं. कारण भगवान शिवजीच्या श्वेदापासून निर्माण झालेली ती पवित्र मैया, तिचं नाव नर्मदा मैया. इकडे पहा, माझ्याकडे पहा, त्यांच्याकडे नाक पाहू. ती चपला काढा बसा, नाही तर वा बाजूला. हे डोकं उठाड रिकमी. ऐका हाय केलं जसं आमच्या उत्तम नानांनी पुरावा दिलाय. गंगा मैयाचा आपण उगम पाहिला. वाचन गंगा गंगा जरी म्हणलं तरी सकळ दोष जाती भंगा. मग तसं नर्मदा मैया फक्त तिचं स्मरण केलं, आठवण केली, चिंतन केलं तर नाही भयाचे प्राणी
नाही भयसाचे प्राणी अशी भीती दूर होती. ऐका, त्या अरण्यात प्रवास करत असताना हिंस्र स्वापदही आहे, हिंस्र पशुही आहे, तरी देखील या देहावरती चाल करत नाही. का करत नाही? ऐका, नाही भयसाचे प्राणी अशी. चित्त शुद्ध तेरी शत्रु मित्र हो, शत्रु मित्र हो, व्याधी चित्त शुद्धी पाहिजे बरं परिक्रमेला. आबांनी पुरावा दिलाय. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र हो, व्याघ्रहीन खाती सर्वतया तया, व्याघ्रहीन खाती सर्वतया. वा, सर्पाची भीती नाही, व्याघ्राची भीती नाही. मग कोणाचं? ज्याचं चित्त शुद्ध आहे. बाबा, तुमच्या करता नियम होता, ज्यावेळेस परिक्रमा सुरू झाल्यानंतर दररोज गंगामायेचं स्नान झालं, आरती झाली, प्रसाद झाला, परिक्रमेला जात असताना त्या तटावर हर एक ठिकाणी जसं आपल्याकडे रामकृष्ण हरी भजन सुरू आहे, तसं सीताराम 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 प्रत्येक तटावर भजन सुरू आहे. आणखी बोलू, रामायणाचे पाठ चाललेले. आपल्या भोंग्याचा वैताग आपल्या मंदिराजवळच्या लोकांना आहे. तिथं 12ही महिना भोंग चालू आहे, रामायणाचं पाठांतर चालू आहे. का? त्या अवधार्य मुनिवर्यांनी तिथं तपश्चर्या केली. नर्मदा मैयेच्या तटावर मोह माया विरहित करणारी ती मैया आहे. मग या देव दुर्लभ देहात आलाय. काही घटक अशी सांगितले दादा, त्या घटकाच्या नादी या देहात आल्यानंतर लागूच नाही, नादाला लागू नाही. काही घटना चुकून करायच्या नाही, काही घटना केल्याशिवाय मरायचीच नाही. मग ऐका, शास्त्रकार कथित करतायत, गजम खरम श्वानम मत्तम रंडामच बहुभाषिणी राजपुत्रम कुमित्रम च दूरता परिवर्तन. काय म्हणाय? गोज म्हणजे हत्ती. हत्तीच्या नादी कधी लागायचं नाही. कुणा सांगतो मी? हत्तीच्या. चला, खोर म्हणजे गाढव. गाढवाच्या नादी कधी लागायचं? पण 4 पायाच्या सांगतोय बरं. माणसात माणसं तशी ऐकणी पदव्या देऊन टाकल्या लोकांनी. चला, गोज खोर श्वान कुत्र्याच्या नादी लागायचं नाही. पण बाबा, आपल्या लोकांना सवय अशी, कुत्र जरी त्याच्या मार्गाने चाललं, गुरुजी बोलायचे काय माहिती, कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि संन्याशाला अधोगती कधी पावत नाही. 4 चाकी जरी असलो तरी कुत्र जीव काढू पडत. आमचे लक्ष्मण बाबा म्हणत राहत, तेव्हा ती म्हणून राहिलं कशी पळून लावली. ऐका, कुत्र्याला गती पावत नाही. पण जमाना असा आहे महाराज, कुत्र भुकत असलं ती त्याचं काम करून राहिलं तरी आघाडीवर चालता चालता दोन्ही टांगड्या उलट्या करतो, त्याला लात मारितोच. कुत्र्याच्या नादी लागू नाही. गोज खर श्वान उन्मत्त झालेला त्याच्या नादी लागू नाही. ऐका, रंडामच बहुभाषिणी कर्मधर्म संयोगान भोग प्रारब्धात या देहात एखाद्या माऊलीला वैधव्य प्राप्त झालं, विधवा माऊलीपासून दूरचा व्यवहार करावा. ऐका, राजपुत्र राजाचा मुलगा आहे, धन्वंतरचा मुलगा आहे, त्याच्या नादाला लागायचं नाही. कुमित्र मित्र असावा, परंतु सन्मार्गी असावा. मित्र असावा, दिंड्यावारी करणारा असावा. मित्र असावा, भजन कीर्तन त्याचा छंद असणारा असावा. मित्र असावा, सन्मार्गी असावा. उन्मार्गी मित्राच्या नादी लागू नाही. मग जशी हे घटक 7 सांगितले ना, तशी आजच्या अभंगात घटक सांगितली. हे चांगलंय, टकाटकी. तोपर्यंत हे सिद्ध आहे, तोपर्यंत परमार्थातील काही क्रिया आजच्या अभंगात सांगितल्या. उद्यापन 16 आहे आजचा. ऐका, आता मला एक दाखला तुमच्या पुढे मांडायचा आहे. लोहाराकडे आपण लोखंड नेऊन दिलं. काय नेऊन दिलं? काय नेऊन दिलं? लोखंड. कुठलं? हा बस, आता बोलायला कसं अवघड आहे ना. त्याला सांगितलं बा असं टकाटक पास झाली पाहिजे. काय बनवली पाहिजे? पास, वक्राची पास अशी टकाटक झाली पाहिजे. परंतु त्या दादानं काय केलं माहिती, लोहारानं ते आधी भट्टीत घातलं.
बट्टीत घातलं ते तापवलं लाल बुंद केलं आणि लाल बुंद लोखंडावर लोहारानं काय केली गणाने आतुडीनं काय केला वार केला किती लोहार पक्का असला त्याला म्हणा मी दिलं तशाच लोखंडात धर आयरनीवर आणि मार्गाने टोली येईल आकार येईल मग जसं हे तप्तय हे ज्वलित आहे हे भर तारुण्यात आहे हे टकाटक आहे हे चांगलं आहे हे मुस्त आहे तोपर्यंत महाराज कथित करताय दे टोले जोवरी तप्ता हे लोखंड काय म्हणे लोहाराला प्रक्रिया सांगितली दे टोले जोवरी तप्ता हे लोखंड येईल आकारास मग ते कैसे झाली थंड थंड झाल्यानंतर त्या आकाराला येणार त्या न्यायाने आता गुडघे झाले भले कलिंगाडासारखे गुडघे ऐक नाही वाकवत नाही चालवत नाही दोन तो बाबा आता असं वाटू राहिलं परिक्रमेला जावा आता येशील का परत नाही ते टकाटक आहे हात दान द्यायला सुपूर्त आहे पाय चालायला चांगले आहे डोळे पाहायला चांगले कान ऐकायला चांगले म्हणजे हे सिद्ध आहे टकाटक आहे तोपर्यंत एक हिताचा मार्ग सांगितला या देहातला काय टकाटक आहे तापलेल्या लोखंडावर जसा लोहार दादा वार करून त्याला आकार देतो तसं हे सिद्ध आहे टकाटक आहे मुस्त आहे चांगला आहे व्यवस्थित आहे भर तारुण्यात आहे हात चांगले पाय चांगले शरीर सौंदर्य चांगले हात चालावया पाय मग काय करतो तू आपले सोयीत तीर्थयात्रे जाय चुकू नको तीर्थयात्रेचा आग्रह अष्टादश संत मांदियाळीने धरलं महाराज म्हणतात सुखानं तीर्थयात्रेला जावं वाचन भगवंताचं नाम गावं संत संगात यात्रा करावी पायी तीर्थयात्रा हाती माताने हाती माताने देवा माझे देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम आता नाना तुम्ही दिंडीत आहे ना मी दिंडीत आहे आपल्या दिंडीत जर 50 वारकरी असले 50 पैकी भजन मानणारे किती आहे 10 येणेकरी किती 10 5 जण असे ते म्हणते तो म्हणत असलात मी टाळ वाजित आणि माझा मानास नंबर आला का तो टाळ ठेवून दुसऱ्याच्या गळे देतो पुढे निघतो हाय का नाही बाकीचं मग तुमचं कसं आहे माहिती तर तीर्थयात्रेत आळंदीला जा पंढरीला जा त्र्यंबकला जा पैठणला जा तुम्ही दिंड्यात जाणार भली गोणी भरून नेणार तीर्थयात्रेला जाणार पण पहिल्या दिवसपासून एखादी जोडीदारीन झाली घरचा अध्याय सुरू यांचा बाई तुला किती सुना जीव लाविते का पोरं जीव लाविते का पुढं
काय पाहिजे हवा बाबा तीर्थ प्रतिभाव धरी रे करुणा शांती जया पाहुना हरी करी ऐका 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 परंतु आपली तीर्थात शांतता नाही तीर्थयात्रा करणाऱ्याकडे शांतता नाही तीर्थाला गेलेलो घरचा विचार करतो आणि घरचं तीर्थयात्रेत गेलेल्याचा विचार करतो एकुलती एक सुना सविती म्हणती म्हणती आत्या कधीच दिंडीत गेल्या नाही पण यावर्षी दिंडीत गेल्या आज एकादशी बाई आत्या पोहोचल्या असतील त्र्यंबकला आत्या कुशावर्ता स्नान करीत असतील आत्याचं आता दर्शन झालं असेल कोण विचार करतो बोला ना कोण कोण सुन मग तरी दिंडीतले दिंडीत विचारिती बाबा उद्या काला किती वाजता काला आवरले घरी निघायचं कधी का माझ्या डोळ्याआड काय झालं कोणाला माहिती त्यांच्यावर कधी मी सोपवलंच नाही कोण म्हणती म्हातारी दिंडीतली म्हातारी घरचा विचार करते आणि घरची नवतरणी दिंडीचा विचार करते अंतरी सूत्र सांगितले तुम्ही परिक्रमा केली काय नर्मदे हर नर्मदा मैया की जय नर्मदा मैया की जय जसं आपल्या सोहळ्यात माऊली माऊली म्हणलं किती रागानं माणूस आलो माऊली झाला बाजूला माऊली मी झालं काम मग तसं नर्मदा मैया की जय मै शुद्ध आहे टकाटक आहे तोपर्यंत हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको परंतु तीर्थयात्रेला जात असताना घरी भांडण करून जाऊ नाही घरचा राग तीर्थात जाऊन काढू नाही महाराज म्हणले तीर्थयात्रे वाचे विठ्ठल नाम गाऊ संत संग सेवू वासुदेव धनीवरी करू वासुदेव स्मरण तीर्थात गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं भजन करावं पायी चालत असताना पायी तीर्थयात्रा आवांनी पुरावा दिला मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने सिद्धीला नियम जाण्याकरता काय नामचिंतन असावं नर्मदा मैया की जय दिंडीत चालला माऊली माऊली रामकृष्ण हरी मग तीर्थयात्रे परंतु आम्ही दिंडीत एक नियम केला तुम्ही म्हणले गात जागा आम्ही तसं नाही खात जागा खात जागा आपण फक्त पाहतो नाश्त्या ठेपा कुठे रे ऐक मागच्या वर्षी या माणसाने चहा पारला होता यंदा काय भानगडी काय वायली निघली काय अरे त्यांना काय वायली काढी द्या त्यांचं संपलं पुण्य चला पुढं पुढं तरी आपला असं खाण्यावर जोरी खाण्यावर नाही महाराज म्हणले गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम पाहिजे बरं मनी भाव ऐका बरं महाराज म्हणले सिद्ध आहे टकाटक आहे तोपर्यंत एक घटना चुकवायचीच नाही कोणती तीर्थयात्रेला
चुकू नको. वाल्मिक दादांनी तीर्थयात्रा केली, पायी परिक्रमा केली, त्याचा आज उद्यापन सोहळा का करी का उद्यापन विधियुक्त सफल होत नाही, संपूर्ण पूर्ण होत नाही का उद्यापन सोहळा करत नाही तोपर्यंत मग सिद्ध आहे तोपर्यंत तीर्थयात्री जाय चुकू नको. भर तारुण्यात तीर्थयात्रा करा, भर तारुण्यात परमार्थ करावा. तारुण्यात संसार देखील फुलावता येतो आणि परमार्थ देखील परमार्थाचं फलित प्राप्त करता येतं. खरं सांगा, तारुण्यात विकार माणसाला त्रास देतात, तारुण्यात या देहाला भीती. मग भर तारुण्याची दशा सांगितली, तीर्थयात्रे जाय चुकू नको. कधी जाय ऐक, तारुण्यात काळ गवसणारे, म्हातारपणात काळ गिवसणारे. राहिला तारुण्यात तर म्हातारपणात तरी काळ आपल्याला आवरणारे, धरणारे, फासा टाकणारे. तारुण्यात नाही बालपणात तरी कधीतरी काळ आपल्याला फासा टाकणारे. म्हणजे बालपणातून वाचलो तर तारुण्यात, तारुण्यातून वाचलो तर म्हातारपणात. परंतु अंतिम टप्पा झाला, भैरवी झाली, पुन्हा भूक लावता येणार नाही. मग ऐका महाराज, मग अशा ज्या काही क्रिया सांगितल्या महाराज म्हणले काळ दूर आहे. आपल्याला दिसतोय काळ, आपल्याला दिसतोय यमराजा, आपल्याला आगामी काळात आपण किती दिवस आपल्याला कळतंय, संकेत दिसतात. हे चांगलं, हे टाकाटके, हे त्रास देत नाही, काळ अनुकूले. याही पलीकडे परिस्थिती चांगली आहे. भर तारुण्य गेलं वर्ष 12 महिने, गेले 3-4 महिने. तुम्हाला किती महिने लागले? हा ऐका, वा वा वा, 3 महिन्याच्या अलीकडे आले आहे का नाही? 3 महिन्याच्या अलीकडे 10 दिवस आधी, 3 महिन्याच्या आधी 10 दिवस आले. वा 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 वा, दिवसाला 40-50. वा, आबांनी काढलेलं गणित. टाळी वाजवा एकदा दादांका. आपल्याच्यानं होईल का? होईल. जाऊ दे, आपण इथं प्रसाद खाऊन त्यांच्या पाया पडू झाली परिक्रमा. आपण त्याच कामाची माणसं आहे का? हा, आपलं झेंडेच पंढरपुरी आहे की नाही? चला, हा महत्वाचं. महाराज म्हणले मग तिथपर्यंत जाता येत नाही, परंतु काळ दूर आहे तोपर्यंत पंढरीला तरी एकदा जा. काळ दूर आहे तोपर्यंत. आता तू बालपणात दिसतोय, तारुण्यात पदार्पण करल की नाही याची गॅरंटी. तारुण्यात दिसतोय, म्हातारपणात जाईल याची गॅरंटी. म्हातारपणात आहे किती दिवस आहे माहिती नाही. मग काळ दूर आहे ना तोपर्यंत काय कर, तुम्ही पुण्यवान का? तुम्ही सूत्र ज्याच्या हातात दिली त्याला परमार्थाची जाण पाहिजे. बर नाहीतर ते आता काल परवापासून क्लिपा चालू आहे, आडबांगा सारा परमार्थाचा नाश केला म्हणले आहे की 50,000 आला बाबा. त्याचा प्रसंगाचा काही ताळमेळच नाही. गायक असे पहिली चाल झाली, तू झकमारी कर. आम्ही भैरवी म्हणलो तो मग आहे की नाही. समर्पकरित्या काय पाठपाठांतर केलं असेल महाराज, काय साधना असेल. आतापर्यंतच वय, आतापर्यंतच आयुष्य परमार्थात या मंडळीनं घातलं. मी माझ्या देहात एवढंच पसंत करील भगवान, यांच्यापासून मला फक्त अंतर नको आहे की नाही. का माहिती यांच्यात परमार्थाची खरी सचोटी कळतं. रोज नव्याने या कर्णपटलावर पडतं. आता खरं सांगा, मी सांसारिक आहे, तुम्ही सांसारिक आहे. मी ग्रंथ घेऊन घरी बसल का, अभ्यास करील का? नाही. मग यांनाच विचार वाटतं, आबा इथं कोणता अभंग जमेल आबा, याच्यात प्रमाणाची दिशा कशी? वा वा, आबांनी गायलं बरं, काळ दूर आहे तोपर्यंत तव तू हरी गुण गाय, तव तू हरी गुण आई. गाता येत नाही ना महाराज. आम्ही कीर्तनात आलो, ही मंडळी गातात, कान तृप्त होतात, परंतु भगवंताने आम्हाला चांगला स्वर दिला नाही.
गाता येत नाही. महाराज म्हणले गाता येईल. आपण काय करायचं, ये रे हरी हरी, गुटाचा मुग घ्यायचा. मी कधी कधी त्यांच्या मागे म्हणून पाहतो, पण लय अवकाळा होते. आपल्याला जमल तेच करावं. ऐक जुनो काम हा तुझ्या करी बोता काय. ऐक आता तुमचं पिटरकीचं काम आहे. मी म्हणलो आपलं झालं थोडं बिघडलं, पाहू घरची घरी कोलून ठेवील, बसावता येईल का? येईल नाही. तुमचं काम तुम्हाला, आबाचं काम आबाला. लक्ष्मण बाबा तुमचं काम तुम्हाला, माझं मला. मी किती उलट पालट बोललो तरी कीर्तनात शोभा देतो. हाय का नाही? चला महत्वाचं तव तू हरी गुण गाय. आपल्याला गाता येत नाही ना, मग आपण ऐकायचं काम. ऐक वहिला शब्दाचा अर्थ त्वरेनं. काय म्हणले? त्वरेनं, इमिजिएटली, तत्काळ, लगेच काय कर या साधनेला लागतं. ऐक गाय मनी भाव धरोनिया बला. परंतु अंतकरणात काय पाहिजे? भाव पाहिजे. आता तुम्ही परिक्रमेच्या उद्यापन सोहळ्याला आलं, आमच्या वाल्मिक बाबांनी परिक्रमा केली, त्याच्या उद्यापनाला आली. पण काही बसल्या तिथंच बसल्या खडी उचलीत असतील. हा कधी आवरीतो काय नु, हा कधी आवरीतो काय नु. काय भाव आहे तुमचा कीर्तनाचा? तुम्ही म्हणशाल याला नक्की तारखी नसतील. हाय की इकडून तरी या बोना धरून आणलं. तसं नाही महाराज, भावनेनं कोणतं काम असावं. महाराज म्हणले हरी गुण गाना रे, हरी गुण गाना, हरी गुण गाणारे हरी गुण गाना. हे गाणारे गावतो नाचतो, चौबदार नाचू राहील, टाळी वाजवा. ती वैकुंठाची वाट मोकळी करू राहिली भाऊ. काट्या कुठे बाजूला करा. तुम्ही बसल्या पाहू राहिले या माचा पाहुणा. बस आपला 7-12 तिथंच गाण कुठं यमराजाकडे. कारण आपण कधी कीर्तनात बसलो नाही. बसलो तर गपचीप बसलो नाही. बसल्या बडबड केली. बसल्या माप काढली. गावातली बघणी असली तर पाहतो कसा उभा आहे. ऐक त्याच्या डोक्यात पहा, त्याच्या कपाळाला गंध ऐक, टाळ तरी वाजत येतो का? काय मग कुठं राहील तिथं, कुठं इथं बसले तो तरी त्याचं पुण्य आहे तिथपर्यंत आला. आपल्याला येणं झालं नाही. ऐका महाराज म्हणले तव तू हरी गुण गाय. ऐक पहिला मनी भाव धरून या भला. त्वरेनं क्रिया करत असताना भाव पाहिजे परमार्थात. गिरधारी लाल तू राग कला नाही जानत तुका. ऐका भावे विना देव नजरे गुरु विना भवैया. गुरु गुरुशिवाय परमार्थातला अनुभव नाही. परमार्थात देखील गुरु पाहिजे. मायबाप आपले गुरु आहे का? परमार्थाचा लवलेश त्यांनी आपल्याला दिला. प्रपंचाचा कोणी? मायबापाने. परमार्थ करायचा आहे. श्री गुरु महत्वाचे. भावे विन देव. गुरु विन अनुभव. भावाशिवाय देव आकळत नाही. बरं देवाला भाव पाहिजे. भाव काही न लगे एक. तुका म्हणे आण विठोबाजी. आण घेऊन सांगतात, शपथ घेऊन सांगतात तुकोबराय. देव फक्त भावाचा भुकेला आहे. विशिवाची जरूरी है. तेरा साथ निभाएगा, तेरी जिगरी बनाएगा. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा. करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा. तेरे संग संग चलेगा. गुरुजी गाताय. वाल्मिक दादा परिक्रमेला गेले. पायी परिक्रमा करत असताना एखाद्या
एखाद्या दिवशी संध्याकाळ झाली, वेळ झाली, रात्र पडली, या भऱ्या रात्रीत देखील विश्वास होता नर्मदा माया आपल्याला सांभाळणार. महाराज गातायत सुंदर दोहा. सत्यत्व पाहिजे, विश्वास पाहिजे, भाव पाहिजे परमार्थाला. कोणती परमार्थी क्रिया करा, तुम्ही त्याचे झालेत, सच्च्या मनाने झाले, शुद्ध भावनेने झाले. तो पक्व दशेला असणाऱ्या साधका करता समोर दिसेल, तुम्हाला दर्शन देईल. दर्शन देईल नवल नाही, अरे संकटात तुम्हाला साथ, सुखात दुखात, चांगल्यात वाईटात तो आपल्याला जवळ आहे. गुरुची गोड समर्पण दोहा गाताय. फक्त काय पाहिजे, भाव पाहिजे, विश्वास पाहिजे, सचोटी करण्याकरता सत्यत्व पाहिजे. गुरुजी गाताय, जिस दिन से तू सच्चे मन से उसका हो जाएगा, करो भरोसा पक्का तेरे सामने वो आएगा. तेरे संग संग चलेगा, तेरे संग संग चलेगा. सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, हे ऐकायला भेटत नाही आणि हे ऐकत कोणी नाही. ऐक नाही, लोकांना धिंगाणा पाहिजे. ऐक नाही, चांगली पिक्चरची चाल लागली कीर्तन, अरे पण पाठ पाठांतरालाही महत्व आहे. ऐका, विश्वास भाऊंचा विषय झाला आहे की नाही. एका कीर्तनाच्या साथीचे 15 दिवस तर 15,000 7 दिवस वा जमलं. ऐका महाराज, विश्वास जरुरी है का मनी भाव धरुण्या भला, न वंचित त्याला चुकू नको. धना करता बोलतोय त्याचाही हव्यास, धना करता ऐकतोय त्याचाही हव्यास. महाराज म्हणले, जोडूनी धोन. तिसऱ्या चरणात, न घाई माती ब्रह्मरुंदे पूजन येती, सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. आचरण सत्य असावं परमार्थातही आणि प्रपंचातही. सत्याचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. दशा यवन बांधली अंगी. चौथ्या चरणात सांगतात, यवन दशा म्हणजे काय, भर तारुण्य आहे. तारुण्यात काय होतंय, तारुण्यात विकार डोकं वर काढतायत. पांगिला नो हे विषय संगी, विषय ओढी बुलले जीव. काय विषय आपला हात धरून आपल्याला नाचवतात तारुण्यात. पांगिला नो हे विषय संगी. चौथ्या चरणात, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राही सत्संगी चुकू नको. आबा एवढी विनंती आहे, आम्हाला इतका दोहा ऐकायचा आणि थांबायचा. चौथ्या चरणात महाराज म्हणले, दशा यवन तारुण्य आहे तोपर्यंत काय कर, तारुण्यात परमार्थ कर, तारुण्यात तीर्थयात्रा कर, तारुण्यात भजन कर, तारुण्यात कीर्तनाला जा, तारुण्यात ज्ञान साधने करता, तपश्चर्या करता, हा देह जिजव. तारुण्यात हे जर नाही केलं, दशा यवन बांधली अंगी, पांगिला नो हे विषय संगी. मग विषयात जीव गुंतेल, विषय आसक्त होशील आणि विषयाने एकदा डोकं वर काढल्यानंतर काम क्रोध लोभ मोह या आपल्याला त्रास देणारे, मग याचा त्याग कर आणि राहे सत्संगी चुकू नको. संतांच्या संगतीत राहणं, तारुण्यात चुकायचं, तारुण्यात संत चांगलं जाईल. संतन के संग लाग रे
राहे सतसंगी चुकू नको. आपल्या चरणात काय म्हणले? काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सतसंगी चुकू नको. संतांच्या संगतीत राहिलो तर फायदा काय? आबांनी गायलं, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लागे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तोरी अच्छी बनेगी. मग राहे सतसंगी चुकू नको. ऐका, दादांनी परिक्रमा केली. आजचा उद्यापन सोहळा केला. काही असे असतील ज्यांच्या 4 धाम तीर्थयात्रा झाली, ट्रॅव्हलनी होऊ द्या, बसनी होऊ द्या, किंवा पायी होऊ द्या, किंवा आळंदी पंढरीचे वारकरी आहेत. महाराज ही काहीच नाही झालं तर मग आता सावध होय, कारण इथून पुढे किती काळ आपण इथं माहिती नाही. मग त्या पुढे आपलं मग शब्द कधी येतो माहिती? एखाद्याला सगळी कथा सांगत आणली, भाऊ हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, पोरं पदवीधर केली, उच्च शिक्षित केली, प्रसंगाला विचार केला नाही. बाप दाद्याची 4 एकर होती, 2 एकर विकून टाकली, पोराच्या शिक्षणाला पैसा. चांगलं झालं, काळ चांगला आला, पोराचं लग्न झालं, सुनबाई चांगली भेटली, पण पुढं चालता चालता असं घडलं. मग म्हणलं का डगमगलो आहे का नाही? पण मग महाराज म्हणले, तीर्थयात्रा करत नसेल, परमार्थ करत नसेल, तारुण्यात विषय आसक्त असेल, ऐका, या देहात परमार्थ काय कळाला नाही, अंतिम टप्प्यात शेवटच्या चरणात म्हणले महाराज, मग तेथे नचले काही. सत्ताधीश जरी असला, सत्ताधारी जरी असला, सरपंच असू द्या, पोलीस पाटील असू द्या, आणखी चेअरमन असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, एकदा बसलो सगळं भरलं. सत्ता संपदा पुढे संचित. तुका म्हणे कै यम आज्ञा, आणखी यमाची आज्ञा आपल्याला झाली नाही ना तोपर्यंत मग काय कर. हे सिद्ध आहे तोपर्यंत तीर्थयात्रे जाय चुकू नको, पहिला चुकू नको, पहिल्या चरणातला. चला पुढं म्हणजे काळ दुरी असे ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरून या भला, न वंची त्याला चुकू नको. दुसऱ्या चरणात काय चुकू नको? भावना शक्तीनं भावनेनं परमार्थ करायला चुकू नको. चला पुढं म्हणली, जोडणी धन न घाली माती, ब्रह्मरुंदे पूजन येती, सत्याचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको. सत्याचरण दया हे कर्म करण्याकरता चुकू नको. तिसऱ्या चरणात पुढं म्हणली, यवनदाशा आहे विषयात न पांगता सत्संगतीत राहायला चुकू नको. म्हणजे 4 चुकू नको, चुकू नको, चुकू नको या घटना सांगितल्या नाही जर ऐकले तर मग तेथे नचले काही. सत्ता संपदा राहीन ठाईच्या ठाई, अशी अभंगाची भूमिका आहे. भगवान परमात्म्याला विनंती करू, प्रभू नाथ विश्वाच्या मालका, वाल्मिक दादांनी जशी नर्मदा पायी परिक्रमा केली
तसं ते अवधारी आम्हाला देखील दे भगवान, आमच्याकडून देखील असा काही परमार्थ घडू देते. पायी गेले आम्ही, ट्रॅव्हल नका होईना जायच्या पात्रतेत ठेव, तेवढं तरी आमच्याकडे पुण्य संचय असावा. भगवंताला वेळोवेळी विनंती करावी का परमार्थाचं उच्चतम कोटी का ही कोटी ज्यांनी गाठली का यांच्या देहातील मोह माया विरक्त झाली, दूर झाली का. मोह माया दूर करणारी ती नर्मदा मैया तिची परिक्रमा केली. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे का. करी का उद्यापन विधियुक्त ज्यांच्या माध्यमातून गोड सेवेचा योग आला. आपले सर्वांचे सुपरिचित आमचे सगळ्याचे रथ ज्यांच्या पाठिंब्याने रात्रीतून एमपीतून येतील, रात्रीतून मुंबईहून येतील, रात्रीतून दिल्लीतून येतील, परंतु ज्यांचं मोठं अवतारी आहे असे आमचे भूषणजी दादा गायकवाड आहे का नाही. गोड कला आहे त्यांच्याकडे, आणि ती कला जपत असताना परमार्थाची देखील त्यांना आवड आहे. प्रेम करणारी माणसं आहे. त्यांच्या माध्यमातून गोड सेवेचा योग आज महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य श्री गुरु रविदासजी महाराज जगदाळे आबा वेळात वेळ काढून या छोट्या कार्यक्रमाला देखील त्यांची उपस्थिती राहिली. बाबांची कोटी ऋण व्यक्त करतो. गाडी जावा कंपनीची आहे पण मॉडिफाय मॉडिफाय कसं तुम्ही जा बरं माग, हा राखेल गाडी पण दूर नाही, कसा दूर नाही, तुम्ही माग जाऊन पहा बरं. आता गरम झाली गाडी पण आता आपला वेळ संपला, त्यांना दिंडीत जायचंय, दिंडी सोडून आले ते भूषणदादा. अशी आपली गोड गळ्याची धुनी, आपल्या तालुक्याचं वैभव उत्तमजी बाबा गायकवाड ते आमचे भीष्माचार्याचे पितृतुल्यचे, पण पोरासाठी राग धरती नाही, काही बोलू पोरं सांभाळूनच नेतात आहे का नाही. नानाची कोटी ऋण व्यक्त करतो. गावातील गोड भजनी मंडळ चौकदार वा किती भारी विनेकरी महाराज तुमची कोटी ऋण व्यक्त करतो. आमचे बंधुराज मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग महामेरू ज्यांच्या हातात इंद्रासारखी वा गोड असं माधुर्य, ताल माधुर्य ज्यांच्याकडे आहे असे आमचे लक्ष्मीकांत महाराज गाडी घेणारे कर. बाबांची कोटी ऋण व्यक्त करतो. छोटली वटना इको बेस्ट ट्रबल गेन वा 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 बाई जमलं आहे का नाही. तुम्ही गोल टोपी तुमच्याकडे ठेवली, इकडे पूर्वी टोपी घालून आमच्याकडे वा 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 जमलं. परमार्थातही तुम्ही सकले. ते 4-5 कीर्तन झाली काही नाही आहे की नाही आबा, त्यांचं ना आपलं बरं वा 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 वा. गोड तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे उद्धवजी दादा यांना द्यावे तेवढे धन्यवाद. 2 मिनिटं आबांच्या पाठीमागं भजन करू, ते पुण्य ठेवा दादांच्या चरणी सुपूर्त करू. दादांकडून जसा भगवंतांनी परमार्थ करून घेतला तसं आपण देखील त्या पात्रतेत आहो न आहोत असं माहिती नाही, परंतु भगवंताला विनंती करू. आबाच्या माझं भजन करण्याच्या अगोदर सगळी मंडळी येऊन जात करा. 2 मिनिटात पंक्ती बसतील. हरी जय जय हरी चला या तरुण मंडळी पंक्ती धरा. महिला मंडळीला ते जेवण करतो.